ऐश्वर्य झालं, ऊर्जा मिळाली, ताकद मिळाली, वैभव मिळालं आणि त्या पद्धतीनं सगळेच माणसं, तरुण युवक मंडळ, सगळे शेतकरी आज बरेच दिवस झाले तुम्ही रात्रीचा कार्यक्रम ठेवला. सुंदर महाराष्ट्रातील नामावंत गाणारी मंडळी, वाजविणार मंडळी, स्पीकर जुन्या काळातलं, मंदिर चांगलं बांधलं आणि या तिसऱ्या कीर्तनाची जबाबदारी म्हणजे माझ्याकडे निवड करण्यात आली. पहिले कीर्तन आळंदीचे महाराज झाले ना, बालू महाराज, पुढे भगवान महाराज झाले आपल्याच पूर्णा तालुक्यातले. हे मी म्हणजे लहान माणूस आहे, लक्षात ठेवा. माझं जे कीर्तन आहे संस्थेतलं नाही, पाठांतर केलेलं नसतंय, टिप्पण केलेलं नसतंय, कॉपी नसती, कोणाचं ऐकायला मलाच वेळ नाही तर मी ऐकू कुणाचं. लक्षात आलं ना. म्हणून जे महाराजांच्या सेवेतल्या बाजरीच्या कन्या तुमच्या कर्णपात्रामध्ये वाढण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला सगळे तज्ञ माणसं ऐकणार, सांगणारापेक्षा ऐकणार माणसं हुशार झाले सध्याच्या काळामध्ये. म्हणजे ह्या काल 21व्या शतकातले तुम्ही आम्ही सगळे तरुण आहात. अभंग तुकोबरायाचा 4 चरणाचा अभंग आहे. 4 युगातले लोक मीटिंग लावली संतांनी, अधिवेशन बांधलं आणि त्या अधिवेशन मध्ये जगद्गुरु तुकोबरायाला बोलण्याचा अधिकार दिला की महाराज, महागल्ल्या युगामध्ये काही युगामध्ये जपाला किंमत होती, काही युगामध्ये यज्ञाला किंमत होती आणि काही युगामध्ये अनुष्ठानाला किंमत होती. हे कोणतं युग आहे? कलियुग आहे. या कलियुगामध्ये उंची कमी, माणसाचं आयुष्य कमी आणि माणसाची बुद्धिमत्ता कमी. हे झालं मोकळं बोलणं. याला जगद्गुरु तुकोबराया सांगतात माणसाचं आयुष्यच किती आहे. अल्पायुष्य मानव देह, आता तुम्ही 2 कीर्तन ऐकलेत, झालेलं प्रमाण तुम्हाला माहित आहे बरं, मला माहित नाही. नाही तर फटकून म्हणायचं मधु हे झालंय म्हणून. बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे असं भ्यायचं नाही कोणी, भजने ऐकणार नाही म्हणायचं हे डबल दळू नको. आता आम्ही आलेले असतो डायरेक्ट गाडी. आता हे आमचा सुगीचा टाइम आहे. हा उगो एकाच गावात बघायचं जमत नाही, कुंदा कापी तिथं खुरपी झालेला. म्हणजे आमचं कसं आहे, पारियाचा रवा घेता म्हणजे जसं पारा जमिनीला घ्यायला अवघड आहे ना, तसं महाराज फिरला पाहिजे. भजन्यान महाराज थांबला कामा नाही, म्हणून वेळेत बसल एवढं कीर्तन. अल्प आयुष्य मानव देह, शत म्हणजे 100. कळलं ना. चला बालपणी माणसाची उंची बदलली की आयुष्य बदललं. तुम्ही शहाणे माणसं सगळे. गंगाखेड तालुक्यामध्ये गाव आहे, तुम्ही त्या गावाला जाऊन चेक करू शकता. त्या गावाचं नाव आहे राणी सावरगाव.
आणि राणी सावरगावाला मातीची गडी आहे. 82ला पाऊस पडला आणि 82ला पाऊस पडल्यावर त्या गडीमध्ये एका माणसाचा पाय उमटलेला होता. 2.5 हात त्याचा पल्ला. लबाड बोलायलो नाही, सगळ्याची शपथ. कळालं ना? कोणी कुचकुच करायचं नाही. समस्या असेल तर शंका बांधायची. ज्या माणसाचा 2.5 हात लांब आहे त्या माणसाची उंची बघ. आयुष्यावर बोलायलो तुम्हाला. आयुष्य चाललंय ना. तुकाराम महाराजाला 15 मिनिटं दिले की तुकोबाराया हे आम्ही 3 युग संपले, पण या कलियुगाची आरंभ झाला ना. मग या कलियुगामध्ये या माणसानं काय केलं पाहिजे? आयुष्य कमी आहे. तुकोबारायनं असं माध्यम निवडलं. लहान खेड्यातला हिंदू मराठा समाजातला क्षत्रियातला वाघ आणि बहादर शूर जगद्गुरु तुकोबाराय. ते म्हणले माझा समाज हे जग आणि शेतकरी वाया गेला नाही पाहिजे. ज्या लोकांना यज्ञ केले, ज्या लोकांना तपश्चर्या केली, ज्या लोकांना अनुष्ठान केलं त्या लोकांना देव मिळाला. ते लोक जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचले. एक तर सगळ्याला करता यावं, सगळ्याला अधिकार असावा, सगळ्याला घेता यावं आणि सोपं असावं असं माध्यम जगद्गुरु तुकोबाराया शिवगर्जना करतात. म्हणजे डरकाळी फोडली. डरकाळी वेगळी आणि जांभळी वेगळी. माणसं झोपेतून उठले की जांभळी ही काय झाली? काय झाली? जांभळी. आणि वाघ जांभळी देत नाही, वाघ काय देत आहे? डरकाळी देत आहे. म्हणून तुकोबारायानं डरकाळी फोडली. हे लक्षात ठेवा. तुकोबारायानं अशी गर्जना केली की तुम्ही हे केलंय ना हे जमलं नाही, हे यज्ञ सिद्धीला गेलेच नाही. या मोडोनिया वाटा सूक्ष्म आणि केला राज्यभार. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. मग हे जर साधन आहे ना. आता तुकाराम महाराज सांगायलेत जर देवाचं नाव जर काही लोक म्हणायलेत बघा, देवाचं नाव घेतल्यानं काय होतंय? ते कुचकी, हे नास्तिक धसकट, हा जे पाराकडी बी येत नाहीत, कीर्तन बी ऐकत नाहीत, हा पंगपट्टी बी देत नाहीत, ते लांबून धिंगाणा करतील. हा कोणाचं कीर्तन आहे? सायळकराचं. बास वाढ पिढी पुन्हा जाऊ जेवून. हे लय अवघड आहे. करोनी सायास शिकविती. हे समाजाचा दृष्टिकोन आहे. हे आज तुम्ही बघायलेत, मी पाहलो. हे लक्षात ठेवा. म्हणून तुकोबाराया सांगतात एक करा. आता 4 लोकाला सांगणं अवघड आहे. पहिलं बायकोला सांगणं अवघड, दुसरं मुलाला सांगणं अवघड 2, तिसरं भावाला सांगणं 3 आणि चौथं शेजाऱ्याला सांगणं 4. बघा ना उत्तर आहे का? आता बायकोला सांगणं किती अवघड आहे. आज सोमवार आहे, बरोबर आहे ना. महादेवाच्या बायकोचं नाव पार्वती. महादेवानं सांगितलं हे बघ तू माहेरला जाऊ नको. आणि बायकोला पोरं झाली, पोरं बरोबरीला आली की कुणाची बायको असू पक्ष बदली ती चिपडी. कुठली बायको ही चिपडी. मालकाला म्हणते तुम्हाला कळत नाही, तुम्ही बस. तुला लाज वाटते का? हेकणी कुणाचंही लक्षात ठेवा. माझं असू कुणाचंही असू, हे घडत आहे. महादेवानं सांगितलं मी तुझा मालक आहे, जाऊ नको. ती म्हणली मी जाणार. नंदी घेतला आणि दक्षराजाच्या इथे बापाकडे गेली. मालकाचं मोरड्यामुळे तिला यज्ञात उडी टाकावं लागली. बायकोला सांगणं अवघड, संपला दृष्टांत. पोराला सांगणं अवघड. बघा नाथ महाराज जगाला रामायण सांगत होते, पण हरिपंडितानं कधीच ऐकलं नाही. म्हणून बापाची प्रॉपर्टी लेखाला व्हायची तर ते शिष्याला मिळाली. गावाबानं रामायण लिहिलं 2. कळलं का? तिसरं भावाला सांगणं अवघड. राजा रावण आणि विभीषण. विभीषणानं सांगितलं दादा एकतर बाई चोरून येईन, चोरलीस नेऊन दे. ऐकलं नाही पण लाता खाल्ल्या. कुणाला? विभीषणाला काय हल्ल्या? लाता. 3 झाली. आता 4थं सांगालो शेजाऱ्याला सांगणं अवघड. बघा ना आता महाराष्ट्राचा शेजारी पाकिस्तान आहे. सिंधू नदीचं पाणी जर बंद केलं त्याचं काहीच चलत नाही. पण शेजाऱ्याला सांगणं
अवघड किती सांगितले? 4 लोकांना सांगितलं. मग तुकाराम महाराजांना आवाहन केलं, काही साधन करू नका, एक असं माध्यम आहे, जर देवाचं नाव जर घेतलं तर ते देवाचं नाव घेतल्यानं काय होणार नाही, हे मोकळं बोलणं वेगळं. तुकोबारायात शब्द कसे टाकले बघा, काही शब्द करुणा रसातले, काही शब्द वीर रसातले, काही शब्द रस्व आणि काही शब्द दीर्घातले. बघा ना आता काय म्हणल्यावर माणसाचा शब्द कसं आहे बघा, काय किती गोड आहे, काय शब्द बघा, कळलं ना तुम्हाला? बरोबर आहे का? घ्या म्हणणं वेगळं आणि खा, शब्द कसा टाकला तुम्हाला? कीर्तन कळालं ना? घ्या म्हणणं खा म्हणणं एकच की काय शब्द म्हणणं बघा. महाराज काय सांगायलेत, हे देवाचं नाव जर घेतलं तर काय होणार नाही. काय नोहे केलं, कितवं चरण आहे? कितवं चरण आहे? पहिलं चरण. बरोबर आहे ना? मी सरळ असं अभंगावून उतरवत असतो. स्वतःच घर असो की मंदिर असो, ऑफिस असो की आपला आखाडा असो, कीर्तन कळलं ना? हे भिताळ दगडाचा असो की भिताळ इटचा असो की भिताळ कुडाचा असो, त्या आतमध्ये जाण्यासाठी कीर्तन कळालं ना, कुठून मी जाता येत नाही, त्याला दारच लागत आहे. हे झालं मोकळं बोलणं. याला प्रमाण आहे भिंती सवेट
दाराची आहे. हे पाय दार म्हणजे दरवाजा. कुठून बी जर भिंती सवे डोई, डोई म्हणजे कपाळी मस्तक हेड टपरी. हे कुठून बी गेलं तर फुटर साक्या. घरात जात वेळेस कुठून गेलं पाहिजे? कुठून गेलं पाहिजे? कुठून? दार. हे झालं मोकळं बोलणं. 50,000चा महाराज आणा की 25,000चा आणा, 15,000चा आणा, 5,000चा आणा की आपल्या जवळचा फुसकी फटाकडी आणा. त्या महाराजांना असं अभंगाची चाळणीच केली पाहिजे. बुग्गाच असं घुसलं पाहिजे अभंगामध्ये. 1.5 तास कीर्तन करण्यापेक्षा 1 तास करायचं. 1 तास जमणं अर्ध्या तासात गुंडाळपट्टी. पण अभंगाची चाळणी केली की जमलं. पण सध्या कालमान कसा झाला इचितर झालाय. गप बसावं लागाले, गट गट गिळावं लागाले. एक विदर्भामध्ये संत होऊन गेले, त्याचं नाव तुकडोदास महाराज. नांदेडला 15 मिनिटं लेट आले, रेल्वे निघून आली आणि त्यांचा कार्यक्रम होता तटूजवळ्याला. तुकडोदास महाराजचा कार्यक्रम, गाडी निघून आली. बघा समाजामध्ये काय चाललंय. राष्ट्रीय संत कशाला म्हणतात? उत्तर आहे का? उगा कोणालाही पॅकिंग भारीन मालकीड का करायचा नाही. हा, राष्ट्रीय संत कोणाला म्हणतात? उंची. पाऊस आले का? नाही ना. चला, राष्ट्रीय संत 15 मिनिटं महाराज लेट आले, गाडी निघून गेली. महाराज स्टेशन मास्तर कडे गेले. त्याने सांगितलं परभणीकडे माझा कार्यक्रम आहे. गाडी निघून गेली, काय करता येईल 0 मिनिटात. 1 इंजन 1 डबा नांदेडून निघाला आणि जवळ त्याच गेटला उभा राहिला आणि महाराज तिथून मध्ये गेली. जिथं महाराजानं कीर्तन जे पद म्हणली, पोवाडी म्हणली, झुमरीवर भजन करीत होते, तिथं व्यासपीठ समाधी त्याची. पण तुकडोदास महाराजाचे पद, मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, ठाकूर बुवा, कोणजी महाराज, हे जे संत होते आपल्या परभणी जिल्ह्यातले, पद उगळली. दृष्टांत संपला. तिसरं सांगायलो तुम्हाला. परभणी जिल्ह्यामध्ये आता जालना जिल्हा गेला. त्या जालना जिल्ह्यामध्ये जांब आहे. तिथं समर्थ स्वामी जन्माला आली, रामदास स्वामी. 15 किलोची राजा छत्रपतीला तलवार आणि ढाल दिली. मनाचे श्लोक रामदास स्वामीने केले. तर मोतीराम महाराज या वारकऱ्यांनी ते मनाचे श्लोक उघडले. मग मनाचे श्लोक म्हणायचे कुठं? ते पंक्तीमध्ये. तरी मोतीराम महाराजांना म्हणायचं म्हणू नका. बघा, तुम्हाला जुन्या माणसाला विचारा, ते मनाचे श्लोक सुद्धा घ्यायचे नाहीत. त्या पायी वारकऱ्याची उंची आहे, आपल्या गादीचा अधिकार आहे आणि मूलांकन आहे वारकरी संप्रदायाचं. आता सध्याच्या काळामध्ये पोवाडेही जमाली, गाणेही जमाली, कविताही जमाल्या. लोक म्हणाले महाराज बरा बोलला, युवाई कर हरिवाई कळाल असं ढोस का खनकत आहे की नाही. हे बा लक्षात ठेवा. समाधान आहे बा, समाधान कसं चाललंय लक्षात ठेवा. मोठ्या माणसाला आपलं म्हणलं की माणसाची उंची कमी होती. मी काय बोललो कळालं? आता कालमान कसा चाललाय सध्याच्या काळामध्ये. माणूस भडकला की ती आमचा म्हणाली. आता चिखलीकराकडे जा, कोणी म्हणाले चिखलीकर आमचा पाहुणा आहे, मावसाच ओळख नाही रे भीमराव, आवाज का तालताल करालास. बीड मध्ये जा, कसली बाई म्हणजे पंकजा ताईन मै पोरगी क्लासमेट आहे. ओळख आहे का तुझी पारू? कीर्तन कळालं. माणूस भडकला आणि माणसं आपलं म्हणतात. बघा ना सध्या काय चाललंय. मोठ्या माणसाला कधी आपलं म्हणलं की मोठा माणूस मोठा राहत नाही, ते मोठा माणूस लहान होत असतो. वारकरी संप्रदायामध्ये समाज आणि जात हे कधीच आणायची नाही. एक ज्ञानोबरायाची अशी सुंदर गावळण आहे. ज्ञानोबराया सांगतात मी माळ घातली, गंधलेला वारी घेतली आणि देवाचं नाव घेतलं ना, माझं कुळच हरपून गेलं. माझे गेले Yeah.
तरी बसला ना तुमचा अभंग कॅम्प्युटर मध्ये, हे पाय अभंगाच्या गटामध्ये बसा आणि परमार्थाकडे वाटचाल करा. जर वाया जर गेलेत तर धडक घेऊ. कीर्तन कळलं ना? हे पाहे तुम्हाला उंची सांगितली. याता याती धर्म. कीर्तन कळलं ना? अग्नी माझी गेले ती अग्नी होऊन चिठिली. तुम्हाला दुसरं प्रमाण सांगू, सरिता ओहळ ओघा आणि गंगे मिळवणी झाल्या गंगा. तुम्हाला 3 पुरावे दिले लक्षात. आता अभंगाकडे चाललो. तो खूप बऱ्या सांगतात, हे देवाचं नाव जर घेतलं, हे समाजाकडे तुम्ही काय चाल, समाजाचं पाहिलं का तुम्ही? बघा मारुतराव महाराजांच्या आयुष्यामध्ये महाराज जर मंदिरामध्ये बसले तर महाराजानं कधीच असे म्हणले नाहीत गाडीतले भजनी बोलवा, गाडीतले पोरं बोलवा म्हणायचं. काय म्हणायचं? काय म्हणायचं? गाडीतले पोरं बोलवा. हे वाक्य कुणाचं होतं? बघा, कधीच म्हणले नाहीत हे भजनी बोलवा. गाडीत कोण्याही जातीचं असू ते महाराजांना पोरं आमचे म्हणायचं. बघा, ही उंची आहे परमार्थाची. तो खूप बऱ्याने आव्हान केलं, हे तुम्ही 3 युग आहेत, हे कलियुग आहे. हे माणसाचं आयुष्य कमी आहे ना. बालपण गेले निनता, तारुण्यपणे विषय, वृद्धपणी परवर्तली चिंता. काय कळलं मग? याला काय कळलं? आता आपल्याला नवनाथ म्हणायला लवनाथ म्हणाली, द्रष्टदुम्न म्हणायला हुडर हुमन. मला सांगा, उंची बारा कडी जमती का? सांगा ना, आपण शेतकरी माणसं जमतय का? मी मजा पद्धतीने बोलतो, असं करायचंच नाही. एकच महाराज आहे परभणी जिल्ह्यातला माईकाच्या अंतरानं बोलणारा. मी एका तज्ञ डॉक्टरलाकडे चेक करत असतो 6 महिन्याला सगळं शरीर. आणि मी विचार करतो, वा एवढे पैसे कमविले ना, मग आपल्याकरता काय करायचं? मी लातूरला चेक करीत असतो. त्याने मला सांगितलं, महाराज एक करा तुम्ही, तुम्हाला जर जास्त दिवस जर आवाज चालवायचा आहे, शरीर जर कमी करायचं, जितकं तुम्ही अंतरानं बोलताल तितकं तुम्हाला योग्य राहील. मी पुन्हा त्याला विचार केला, का? ते म्हणले, ज्या माणसाला जर कॅन्सर झाला पाटील, तर त्या माणसाला बारशीला काय देतात? काय देतात? शाड दिल्याने त्याचे जंतू कमी होतात. तेच हे काय? हे काय? हे काय? हे माईक आहे का करंट आहे? बोला काका, हे काय? हे काय? हे माईक नव, हे काय? एरती माईक, हे करंट आहे. हे मट आकाश, घट आकाश, कंठ आकाश आहेत ना, त्याचं ते ओढतंय. तुम्हाला दुसरे पुढे सांगतो. 80 वर्ष लागले परभणी जिल्ह्यातला अध्यक्ष व्हायला आळंदीचा. 80 वर्ष लागली जोग महाराज संस्थेचा. 80 वर्ष. केशव महाराज उकळीकर काल लिमलेला कीर्तन झालं, ते 80 वर्षाला आपल्याला पद मिळालं वारकरी शिक्षण संस्थेचं जोग महाराजाचं. आता संदीपान पाटील आहे. संदीपान पाटलाने एक असा हातरुमाल ठेवून दिलाय. कोणचंही माईक असो त्याला हातरुमाल टाकायचा. आणखी काही लोकांना कळच ना, चिटकूनच बोलाले, खिशात ठोय खिशात. आणि त्या माईकवर उगा माणूस गावाला आलते, पैशाला वेळते म्हणून गटगट गिळीते. कार हे लक्षातच आलं नाही काही लोकांच्या. आणखी लक्षात आलं ना, म्हणून मी कसं आहे असं अंतरानं बोलतो. एकच महाराज आहे टायमाच्या आधी येणारा. हे पा सोरात कीर्तन करणार इंगळे महाराज, वेळेत कीर्तन करणार ढोक महाराज, कमी वेळामध्ये समाधान देणार मुडेकर महाराज आणि अच्युत महाराज. किती झाले? किती झाले? आणि कोण्याही गावाला, एका गावाला घंट्यानं आधी येणार आहे वाघ. म्हणलं 11ला येतो, पण बरोबर 11ला आलो. एवढंच नाही, मी जन्माला सुद्धा 8वीतच आलो. हो, गावात फोन लावा माझ्या, मी लबाड बोलालो नाही. आम्ही असं एवढं सांभाळतो. लक्षात आलं ना? तुकाराम महाराजांनी गर्जना केली, हे तुम्ही काय चाललंय हे आम्हाला मान्य नाही, पण हे कलियुग आहे. त्या कलियुगातला समाज, जग, शेतकरी, हिंदू वर्ग आणि तरुण वाया गेला नाही पाहिजे. मग काय करावं लागेल? एक करा. काय नो हे केली, काय नो
केले काय होणार नाही एका चिंतिता विठ्ठले. आता तुकडा बंद करलो. चिंतन वेगळं, जप वेगळा, नाम वेगळं. तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण, ज्ञानदेवा मौन्य, जपमाळ अंतरी. कीर्तन कळालं ना. आता एक आहे हृदयी चिंतन करीत बैसला बाबा बाळछंदू. आता हे मी हे कीर्तन करायलो ना, हे चिंतन नाही, हे जप नाही. कीर्तन कळालं का? हे एक साधन आहे, एक माध्यम आहे. खरं बोलायला का नाही, लबाड का बोलायचं? हे चिंतन नाही, हे जप नाही, हे सेवा नाही, बस गपची चाल. हे तुम्हाला मी खरं सांगायलो वाक्य. चिंतन या शब्दाचा एका चिंतिता विठ्ठले. चिंतन म्हणजे चिंतने तद्रूपता. जर चिंतन जर केलं, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. फक्त मोतीराम महाराज आणि मारोतराव महाराज या लोकांचं चिंतन, त्याला काहीच केलं नाही. एका जनार्दनी नित्य हरीचे एका जनार्दनी हरीचे बघा. चिंतन वेगळं, जप वेगळं, ध्यान वेगळं. आता इथं कीर्तन काय चाललंय? एका चिंतिता विठ्ठले. आणि देवाचं जर चिंतन केलं, तयाच्या चिंतने निर्शेल कराल दुर्घट. हे कोणाच्याच लेवल करणार नाही. आता तुम्हाला याचा दृष्टांत लक्षात ठेवा. हे काय नो हे केले आणि या चिंतनानं काय होतंय? एका गावामध्ये एक जणाची बहीण मेली, मरून पण मेली. ते रडू लागलं, उचल्यावणी बसलं वट्यावर, टप्पर बांधून. 7-8 बाया आल्या आग्या मोहळच. त्या म्हणल्या का बसलास र? त्या म्हणल्या ते रडलं. म्हणला काय झालं? नाही म्हणला शक्य नाही. का नाही म्हणला मला असं वाटायलंय दिवाळीची वायनं आणि राख्या पौर्णिमा कोण येईल? त्या 22 जणी बाया म्हणल्या भाऊ एक मंजुळी मिली म्हणून एवढा रडायलास? हा एक गेली ना तर आम्ही 7 जणी 21 एवढ्या खांबातल्या बाया ह्या तुझ्या बहिणीत 21 जणी तुला राख्या बांधतो. हातात मावना गेल्या तर गुडघ्याला बांधतो. ते फुगलंच. बाळ काढीन चटकून जेवलं, कचकच 3.5 भाकरी खाली. बघा शेवट माय मेली म्हातारी कुचकली. पुन्हा वट्यावर बसलं. त्या बाया आल्याच कळाल्या. माय म्हणल्या माग बहीण मेली, आपण एवढ्यानं आधार दिला म्हणली, आता म्हातारी मेली की गो. पुन्हा बाया आल्या. का बसलास राहता? त्या म्हणली माय मेली. हे बघ म्हणल्या किती मेली? एक. पहिल्या 21 दोन्ही 22 एवढ्या त्या ठिकाणी बाया 21 दोन्ही 42. हा सगळा बचत गटच म्हणजे होंबळाच. एवढ्या माया आहेत. काय हे कळलास? उठलं न बसलो. दयोगानं म्हातारी मेली, माय मेली, दयोगानं बायको मेली. एखादी तरी बाई म्हणेल का रडू नको मी तई लेवल निघल.
म्हणता येईल का? म्हणता येईल का? माय म्हणता येईल, बहीण म्हणता येईल, मावशी म्हणता येईल, बाप म्हणता येईल, बरोबर आहे ना, मामा म्हणता येईल, पण बायको म्हणता येईल? म्हणता येईल का? शक्य नाही भाऊ. हे लेवलच करू शकत नाही कोणी. तुकाराम महाराज म्हणले कलियुगामध्ये या देवाच्या नावाचं लेवलच कोणी करू शकत नाही. कळलं ना? एका चिंतिता जर लाख जरी कळमे केले तर तुम्हाला एवढंच. आणि या विठ्ठले काय करणार आहे त्या देवाच्या नावावर? काय होणार नाही. एका चिंतिता काय होणार नाही, काहीच करायचं नाही. फक्त गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, आषाढी कार्तिकेची वारी करा आणि आई वडिलाची सेवा करा आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागा. पाऊस वेळेवर पडणार. आणि गावामध्ये, घरामध्ये, वार्डामध्ये, गावामध्ये, सर्कलमध्ये एकीकरण ठेवा. आपल्याला कुणाला भीक मागायची गरज नाही, लाचारी करायची गरज नाही, लुबरापणा करण्याची गरज नाही. एकीवर एवढी ताकद, ही गरज आहे सध्याच्या काळाची. आता तुम्ही एवढा सप्ताह करायला चांगल्या पद्धतीने सुंदर नंबर 1 उपमा नाही, पण कमीत कमी पोरायमध्ये, तरुण मंडळीमध्ये माळकरी वर्ग बनला पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? माळकरी वाढले पाहिजे, आई वडिलाची सेवा केली पाहिजे. आणि बायाला सांगालो माय लक्ष्म्या पुढे यायला आणि बसून नका, हे मधू जरा मालकाला पाण्यात बघू नका. लय आगाव झालंय हे. जितेपणी बापाला विचारिनात आणि मेल्यावर पर बनवून ते रतान आले बघा गाड्या. जितेपणी नाही अन्न आणि मेल्यावरी गरज आहे सध्या.
सध्याच्या काळाची. हा, हे आम्हाला जे कीर्तन करावं लागले ते तेरव्याचे उग म्हणून मालकानं कीर्तन बरेच सोडून दिली तेरवीची. हा, म्हणावच लागले तू हा बाप चांगला आहे, नाही म्हणाव तर पैसे देईना. नाही अवघड झालंय. म्हणून तुम्हाला एक हात जोडून पाया पडून लेकराची विनंती, हे सगळे तरुण आहेत ना तुम्ही, न युवक, कमीत कमी वारकरी बनले पाहिजे आणि वार्षिक उत्सव एकीकरण करून चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. गावाला शोभल नाही असं मंदिर बांधलं आणि मंदिराला गाव शोभत नाही असं बांधलं आणि तुम्ही रात्रभर कार्यक्रम करालेत, त्याच्याबद्दल आणखी छान. आता तुमच्या पद्धतीने बरोबर आहे का. माहेरचं लेवल माहेरचं, हा 2 लाख रुपये खर्च झाला त्या गावचा. हा, हे सोपं नाही. एरे गाबाळ्याचे तुका म्हणे तुम्हाला बेंबीच्या देठापासून धन्यवाद देतो. का पण ह्याच्यातलं तरी बोलायलो ना, याच्यातले 5% तरी आपल्या कशात आले पाहिजे, कशात आले पाहिजे, आचरणात आले पाहिजे. नाही तर कीर्तन सुटलं की पट्टा सुटला गेला मध्ये चलत राहतंय, त्याचा धंदा आहे माय, ते तसंच बोलत आहे ग. काय बोलतो मंजुळा, तुम्हाला मी बोललेला राग येते. दारू पिऊ नका, मांस खाऊ नका म्हणलेला राग येते आणि बायकोने ठिसकून केले की म्हणते तशी म्हणू नको ये सपक वरणी. ते बरोबर आहे का रॉंग नंबर आहे, यस का नो, ही गरज आहे काळाची. अरे भाऊ, मी तुम्हाला बोलतो म्हणून नाही, माझ्याकडे मंत्री जरी आले मी 2 मिनिटांमध्ये खाली बशील. ही ताकद आहे मोतीराम महाराजांच्या, मारुतराव महाराजांच्या सेवेची ऊर्जा आहे. हे आता तुमच्या मंदिरापुढे कीर्तन व्हालंय. 6 महिन्याखाली इमा आणि दुष्काळ, चाकूर आणि अहमदपूर तालुका उघडला होता आणि 12 गावात 1 महाराज निवडून दिलता आणि नंबर लागला गबरूबूचा. पत्रकार, PSI, बंदोबस्त सगळे उपस्थित होते. विचारलं काय मागणी आहेत आमदारच्या, ते म्हणजे इमान दुष्काळ. 6 मागण्या घेतल्या आणि 14 मागणारे. हा, विनायकराव म्हणले कुठला माल आहे, मी म्हणलं परभणीच. पियाला म्हणले किती ठरलेत, 15, आणखी 10 द्या म्हणले. 25 घेऊन नेट आलो. 15 दिवस मोबाईल शिवचा करून आराम. काय घेणं देणं, कोण्याही गावचे पैसे घेण्या झालो, अशाच गावचे पैसे घ्यालो. हे चांगलं गाव आहे ना. उगा पेट्रोल घसकटाचे पैसे घेऊन आमच्या गाड्या पंक्चर होल्या, टायर फुटायली. नसेल तर बायको 500ची नोट काढून घ्या, मला काय माहित नाही म्हणलं, काय माहित. एक करा, मी बोललो ना, त्याच्यातले तुम्ही 4 आणि 5 पैसे आचरणात आला, माझ्या कीर्तनाचं फळ झालं. नाही तर उपयोग नाही हो. हे एवढाले वाघ, एवढाले राष्ट्रीय लेवलचे गाणार, हे मृदंगे, हे साऊंड सिस्टम, हे चलत राहील. तर हे गरज आहे काळाची आणि हे केलं की तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही, सगळं तिथंच येतंय. सायळकर म्हणत नाही, अभंगाचं दुसरं चरण. साधना
बघा दुसरं चरण आहे द्रुपद, लक्षात आलं ना? आणि वाजला 1:30, बरोबर आहे ना? वेळ असेल तर पुन्हा 8 तास फटकून आणतो, माझं काही टेन्शन नाही. हा, आता कीर्तन तरी कव्हर करू मला सांगा ना. हे 8 ते 10:30 पर्यंत केलं एका गावाला. म्हणलं वा निघालोच. हा, आणि पुन्हा आता मोतीरामजी शिल्लक आहेत तिथं. ते मोतीरामाला तुम्ही विचारा तिथं बोललेला शब्द यालाय का म्हणून. तुम्ही आता आणखी जर नाही आले तर ह्याच अभंगावर पुन्हा पाठ उभा करा. डबल बोललो तर एक शब्द बोलला की त्याला 10 रुपये येऊ देत नाही. कारण हे माझं काहीच नाही, फक्त मारोतराव महाराजाला जे धरलं ना हे त्याची ताकद आहे. ज्ञानेश्वरी गाता हेची ताकद नाही, हे अभ्यासाच नाही. तुका म्हणे ज्ञानंदी माकाची बनबन, ही त्या माणसाची ताकद आहे, त्या तपाची ताकद आहे आणि या गादीची ऊर्जा आहे, लक्षात ठेवा. म्हणून आता कीर्तन काय चाललंय? सकळ साधनाचे सार. काला का सकळ साधन किती साधन आहेत? ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, जप मार्ग, अनुष्ठान मार्ग, भूचर मार्ग, खेचर मार्ग. हे पहा, वाडी एक आहे पण वाटा अनेक आहेत ना, बरोबर आहे? कळगाव वाडी एक आहे पण रस्ते बोला ना अनेक आहेत ना. वाडीला येण्याचे रस्ते अनेक आहेत. माणूस एक आहे हो पण नाव अनेक आहेत ना. भाषे मामा म्हणतात, सासरवाडीचे जावाई म्हणते, भाषा मामा म्हणतात, पोरं काका म्हणतात, आणि बायको म्हणते तैला बघितलं का? तैला कोण? हा, माणूस बदलला का नाव बदललं? बोला ओय, काय बदललं? साधन बदललं का साध्य बदललं? साधन बदलत आहे, साध्य बदलत नाही. भक्त बदलतात, देव बदलत नाही. कीर्तन कालनं देवाकडे वाडीला येण्याचे वाटा पुष्कळ होत्या पण वाडी एक आहे ना. देवाकडे जन्म मरणातून पलीकडे जाण्याचे साधन पुष्कळ होते पण महाराज म्हणतात हे साधन असे सकळ साधनाचे सार. सगळ्या साधनाचं सार आहे फक्त देवाचं नाव. आणि हे जर घेतलं भव सिंधू उतरे, सिंधू म्हणजे समुद्र, तळ वेगळं आणि पाझर तलाव वेगळा, डॅम वेगळा आणि नाथसागर वेगळं, रांजण वेगळा आणि माठ वेगळा, कळशी वेगळी तांब्या वेगळा, बिस्लरी वेगळी, पाणी पाऊस वेगळं. एक नाही, क्षमता बदलली की त्याचं नाव बदललं. कळलं का? भव, भव म्हणजे खोल, सिंधू म्हणजे समुद्र. पार या शब्दाचा अर्थ पार म्हणजे मंदिर नाही, पार म्हणजे लोखंडाची पार नाही. पार या शब्दाचा अर्थ जन्म मरणाच्या पलीकडे. भव सिंधू उतरे पार. चला, पार या शब्दाचा असं पलीकडे. चला, या सिंधू मध्ये आणि नदीमध्ये किती लोक गेले जे देवाचं नाव घेतलं नाही, अन्नदान केलं नाही, तीर्थयात्रा केली नाही, आई वडिलाची सेवा केली नाही, जन्मात येऊन काहीच केलं नाही, असे बकळ गेले. बहुत जन गेले नाही आले मागुती, गेले तयाचा मूळ ना मार्ग. कळलं का? चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. कळलं का? मग महाराज म्हणतात एक नाही एक आहे, सगळे सळे ते म्हणजे खरास म्हणून भव सिंधू उतरे पार. किती चरण झाले? 2. आता दोन्ही चरण वेळेच्या अभावी लॉक केली. म्हटलं तुमच्या कॅम्प्युटर मध्ये. मग तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. हे रामदेव बाबाचे योग, मानला झटके ध्यान, पाय हसडान, हे असले कुटाने करायचे नाही. हा, हे टाळ असा 2 तास उभा राहायचं, गळ्यामध्ये टाळ घ्यायचा, असं 2 तास बसायचं, असं कुठेही बसा मांडी घालून चांगल्या पद्धतीनं. आता बघा तुम्ही, आणि असं माणसाला घाम आला पाहिजे चांगल्या पद्धतीनं, टाळी वाजवून बोलून. त्याला महाराज म्हणले कुठलं साधन करण्याची गरज नाही. सगळे साधन, सगळे व्यायाम, सगळे जे शरीराकरता लागतात ना सगळं, ते काहीच करण्याची गरज नाही. कसं? हे मोकळं नाही, सगळे योग घडतात. मी म्हणत नाही, अभंगात योग याग
अभंगाचं किती वैसरण चालू आहे? तिसरं चालू आहे. आणखी महाराज आहेत, आणखी कोणी असतीलच ना महाराज. नाथ महाराज आलेत, महाराज शिल्लक आहेत, बरोबर आहे ना. आता 1:30 वाजायला, मला समारोप करायला या चरणाचं करायला 2 वाजतात. पुन्हा चहा वगैरे तुमचं जे आहे नियोजन, पुन्हा 3, 3:30 पर्यंत तो नाथ बाबा येतात. कोण आलता नाथ बाबाचा पोहोचली का वाडीला म्हणून. पण मी म्हणलो आणखी पोहोचलो नाही, मी 11ला जाणार आहे म्हणलं. मला दुसरे गुत्त आहे म्हणलं. हा येतो म्हणलं तुम्ही, मी येतो म्हणली टाइमला. म्हणे बरेच काळ म्हणजे सगळ्यात झालं पाहिजे. मोतीराम महाराज मारुतराव महाराजाचा संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर एकच असे महाराज होऊन गेले. एकटे जेवले नाहीत, एकटे राहिले नाहीत, एकटे फिरले नाहीत आणि एकल्यानं कीर्तन केलं नाही. फक्त मारुतराव महाराज एक असा वाघ होऊन गेले. बघा ना, तुम्ही कोणी 50,000चा महाराज आणा, त्यानं जर कीर्तन तुम्हाला 5 मिनिटं दिलं तर मी पुढे आत्मदहन करील. हाताई से कोणी गोष्टी ऐकल्या कानी आता पुढे होणार नाहीत. बघा ना, महाराज आता महाराज आले, महाराजाचं स्नान होईपर्यंत, पूजा होईपर्यंत, जेवण होईपर्यंत 1-2 कीर्तन व्हायचेच. बरोबर आहे का चुक? हे आपला नियम आहे ना. जवळजवळ 2-3 कीर्तन व्हायचे, तुमचं व्हायचंच. आपल्या जुन्या मंदिरात कोणीतरी वाचच, कोणीतरी उभा रे बोल. लोकांच्या मनात महाराजाचं कीर्तन ऐकायचं नाही, पण महाराजांना बोल म्हणलं की बोलायचं. होती तुमची कृपा, हे बोलावंच लागायची. ताकद आहे त्यांची. एवढे कीर्तनकार आपल्या परभणी जिल्ह्यात होतात. हे 12 वर्ष आळंदीला घालायचं शेंडी लांबून.
आणि 1 वर्ष फक्त मोतीराम मारोतराव महाराजचे नियम करायचे. जे आळंदीमध्ये राहिलंच ना तो, अरे तेवढं तप फक्त या मोतीराम मारोतराव महाराजच्या सप्त्यात होते पाठांतर. फक्त विश्वास ठेवायचा. काय करता आळंदी? ही ताकद आहे सध्याच्या काळामध्ये, ही ऊर्जा आहे. म्हणून महाराज म्हणतात योगाधिक तपे आणि केली जयाने हे सगळं योग इथं घडतात. बघा ना, आता कोण्या माणसाला आहे का बीपी डायबिटीस शुगर? सांगा ना. खेड्याचे माणसं एका दिवशी नांदेडनं जाऊ लागलो, निघाल्या बाया कच कच गबुचो गबू गोगुल गावली खाऊन गबुचो गबू. राहिला म्हणलं गाडी साईडला घे बरं. उतरलो खाली. म्हणलं काय झालंय? म्हणजे काही नाही. म्हणलं चलाल्यात का? म्हणजे डॉक्टर चला म्हणाला कोणचा? आणि म्हणलं सोयाबीन कापाय चला की काय तुम्हाला पटकी आली आहे? असा मी आरमोट माणूस आहे. हा, त्या म्हणल्या कुठला आहेस रे बापा? नाही म्हणलं उग म्हणायलो. हे लबाड नाही हो. पहिले आपल्या गावातल्या कोळगाववाडीच्या बाया पहाटे 4 वाजता उठायची. हा, टाकण डेरे कळलं का? आणि ते टाका डेरे दही दूध टाकलं की त्या बायाचा व्यायाम व्हायचा. आणि ते डेरे त्या रय्या कशा घुमायच्या? गुम गुम करती, गुम गुम करती. कुठल्या गवळणी बाळा कुसळण मांडियले बाई घरोघरी. काय होतं का काही बायाला सडा सारवण? आता लयच नखरे निघाले. ते सुपल्या निघाल्यात कचरा टाकायला. मशीन निघाली ती फरशी साफ करायला. आंघोळीच्या गोळ्या, जेवायची मशीन, परातीत फुटबॉलचा बटन दाबायचा. हे लबाड नाही हो. लय कालाय तस्माय नमा. काय काय निघत आहे. काल पश्चिम महाराष्ट्रामध्ये लग्नाला गेलो, इकून वराड निघालं तिकडे जेवून निघालं. हे लय वेगळं निघालं चितारका. म्हणून आताही बघा हे पाय भजनेर महाराज कुठली अडचण नाही. रोग असल महाराज रोगे भोग जोडोनिया दिले तो भाग वेगळा मागल्या जन्मातलं, पण सहसा नाही. पण विश्वास पाहिजे. आता मोतीरामजीकडे आम्ही माहेरला असं सुंदर जेवण केलं. सुधा महाराजची गडबड, फोन लावा आणि मला कोणी मोटर म्हणला महाराज विश्वास ठेवा, तुम्ही मारुतराव महाराजाच्या नियमाला चालले, तुम्ही जेवण सुंदर केलंय, तुमचं सगळं नियोजन लागतंय. हा बसू देईनात. गाडी रोडवर आली की एक सर आली एकलेच. मी मला बसा गाडीवर. तुझी चिंता त्या विश्वास पाहिजे हो. संताची पायी हा माझा. मग मी म्हणत विश्वासी तो करी स्वामी
सत्ता. हे घडलं की नाही? चला बाई, अवाधिक तपे आणि केली जयाने आमते. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. आपल्या कष्टातला, घामातला आणि प्रयत्नातला आणि जवळजवळ 12 वर्षातला हे तुम्ही एक दिवस चांगल्या पद्धतीने नेमाचा उदार अंतकरणानं ठेवा. कष्टातून घामायातून असं त्या ठिकाणी खर्च करा. कुठंतरी निर्वेशनी बनताल, चांगलं कार्य करून पाऊल चांगल्या वाटेने चालेल. आणि तुम्ही आज जरी संपलेत तर उद्या मोतीराम महाराज, श्री गुरु मारुतराव महाराज वरून पाहत असतील. तुका म्हणे गाजे वैकुंठी, वरून म्हणतील वा माझ्या काळामध्ये काय झालं. पण आज जर पाहिलं वाडीचं, हे तुम्हाला जर माझं म्हणणं नसेल, महाभारतामध्ये चला 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस रावण रामचंद्र प्रभूच्या बाणानं पळल्या गेला, रामायण ऐका सांगायलो, आणि रावणाची ज्योत वर निघाली. रामानं सांगितलं, थांबविलं, आणि रामचंद्र प्रभूले राज्ये तुम्ही वर जा. माझ्या बाणानं रावण मेला म्हणा, पण माझे राज्य दशरथ राजे वर भेटतील. त्याला सांगू नका बरं की तुमची सून रामचंद्रपूरची सीता मी आणली, म्हणू नका. हे विषय उत्तरकांडामध्ये आहे. कधी रामायणामध्ये वाचून बघा. आपण पायिक आहात, आपण संताचे विश्वासूक माणसं आहात, हे तुम्हाला असे पुरावे मी लाखो मानतो. म्हणून हे तुम्ही करायलेत ना, हे चॅनल वर चालू आहे, तुमचं चाललंय ते. म्हणून तरुणाला आणि म्हाताऱ्याला आणि कुठल्याही नियमध्ये येणार झालो. आता हे म्हाताऱ्याचे तर कोणच उचली ना झालो. ह्या म्हाताऱ्याने सप्ते वाढूही दिले नाहीत आणि सप्ते पडूही दिले नाहीत. मोतीराम महाराज पैसे घेत नव्हते आणि मोतीराम महाराज बैलगाडीने येत होते, मला आण माग बांधून. तुला समाधान होते. कुठले फोन आला पोरायचा आता नवरात्रातला, गाडी फोन उचलितो. आणि घरच्याला सांगून टाकले, म्हाताऱ्याचा आवाज आला की मला झोपलीत नाही. कोण असलेला आता पोरायचा फोन मला फटकून उचलितो. म्हणजे पोरं बी नवीन, नोटा बी हे कुचके कुठून काढतात की फाटक्यान. कळालं ना? म्हणून असं सुंदर करा तुम्ही कार्य. लक्षात आलं ना? तुम्हाला कधी आवाज द्या. 12:30ला जर आवाज दिला तर 1:45ला आम्ही वाडीत येऊ. बरोबर का चुक? पण आवाज द्या. पण मी बोललो ना, हे चांगलं कार्य करा. आपल्या वार्डात, आपल्या गावात, आपल्या घरामध्ये कोणाचं बोट दाखविलं नाही पाहिजे. काय पेताड आहे म्हणून. आणि पेलेलं माणूस जर नालीच्या कडीला जर पडलं तर त्याला उचलायचं नाही, त्याला पलीकडे ढकलायचं. पेनाराला पाप तेवढंच आहे. पापा देती अनुमोदन, दिले दोघाशी पतन. पेनाराला पाप तेवढंच आहे, त्याच्या हाताला धरणारा पाप तेवढंच. बघा, गाता वाचा, कुचकुच कोणा करायचं नाही. गाता वाचा मग मला फोन लावा. आणि लबाड जर झालं तर एवढ्या माणसात धडक घेईल. हे प्रमाण खरंय, हे घडलं पाहिजे. आणि पेऊन जर आपल्या गावातल्या बाई बहिणीला जर कोण मारलं, माई घरी टोचक्यात माया देखत कोण म्हणले, तुला लाज वाटते खैर्या? ज्या बाईनं बाप सोडला, ज्या बाईनं माझ्या बहिणीनं माय सोडली, भाऊ सोडला, गाव सोडलं, गोत्र बदललं, आणि तुला तू पेऊन मारतो धसकटा.
हे लाज वाटाय पाहिजे, भान ठेवाय पाहिजे हे सगळ्यानं. त्याच्याकरता हे सप्तेत, त्याच्याकरता नेम आहेत, त्याच्याकरता अन्नदान आहे आणि त्याच्याकरता आम्ही रात्रानी फिरायलोत. आम्हाला भाकर मिळेना घरी, पोटा करता फिरायलेत. अरे डबल रोट्या इकणार पोट भराले रे गंग्या. बोलू नको, पैशा करता फिरायले. मन माया देखत हे गळच ना लोकायला. किती चरण झाले? 3 झाले. 3 लक्षात आलं का? मग तुकाराम महाराजाला साधकानं विचारलं, हे सगळे योग घडतात, आम्ही काय करावं लागतं? Dari
चौथं शरण आहे समारोप. आता काही लोक म्हणले महाराज सगळं घडत आहे. हो, काहीच करण्याची गरज नाही. सकळ साधनाचे सार योगाधिक तपे काय नो हे केले तुका म्हणे जपा आणि मंत्र 3 अक्षरी सोपा. या बाई वरलं चरण आणि खाल्लं चरण तुम्ही कॅम्प्युटर मध्ये बसवा, ऑनलाईन करून टाका. हे तुमच्या लक्षात येते अभंगाचं काय. काही किचकडी तयारी बसायचं नाही. आलं लक्षात. या पहिल्या अभंगाचं 4 चरण समारोप आणि वाजले 2. लक्षात आलं सगळ्यांच्या. म्हणून आणखी चहा पाण्याचा कार्यक्रम. काही जेवले राहिले तर मध्ये जाऊन जेवा. नसे ते भजनी मंडळी सुगीचा टाइम असतोय. अशा आमच्या बायका म्हणजे अशा तुम्हाला असं आमच्या निवळच आमच्या समजू नका. तुमच्यापेक्षा आमच्या लई गैराधी असं आमचं आम्हाला कधीच घडत नाही. पटका धुलाय ते पटका घेऊन जा, शर्टाची इस्त्री करूया असं कधीच घडणार नाही. कुठं चालाव कळगावच्या वाडीला आजबी कळालं ना. हे घडत आहे. म्हणून वाटलं आणखी पायलीक्षा मुरमुरे करा, हे वारकरी गरीब खातील. बरोबर आहे का चूक आहे. खाऊन पिऊन जे मागं पडल ते पडल. आणखी कीर्तन आहे अजाबात मी असं कोणलाच म्हणणार सोडून दिलं. जे खाऊन पिऊन मागं पडल ते पडल. पाणी पाजवीचा खाजा म्हणजे रात्रभर चालायचे. अपो बॅटरी चालायला बॅटरीमध्ये चार्जिंग पाहिजे, रेंज पाहिजे, बॅलन्स पाहिजे. मोकळं जमत नाही. एकावीन एक कामा नाही. एक जर नसेल तर हातचा गेला की गणित चुकलं. म्हणून गरज आहे भाऊ काळाची. आणि भजनेला सांगालो आपण शेती करायची, आपण खुंडक करायचे आणि खाला का भ्याचं. काल एका गावात मला म्हणजे पैसे कमी आहेत म्हणलं घ्या टाकून 3 पाण्याची मडी. मी विचित्र माणूस आहे. माग माझ्याकडे मोठी गाडी होती ट्रॅक्स. ते मला पैसे कमी कडबा टाक 5-25. एक दिवस आहे का म्हणून भजनेने हाय काय करायची नाही. मस्त खायचं पण काम करायचं. खरी ज्याची सेवा आणि का भय काल त्याच्या ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. तुम्ही चाप्या चांगली झाली. आता 2 वाजायलेत म्हणून झालेली सेवा. मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज. मोतीराम महाराजांचा झेंडा श्री गुरु मारुतराव महाराजांनी हे जगामध्ये महाराष्ट्राच्या पलीकडे नेला. बघा ना, मारुतराव महाराजांचं कार्य हरिभक्तीपरायण आमचे अच्युत महाराज जगाच्या पलीकडे नेऊन पोहोचले. आमचे तरी इथं कीर्तन व्हाले राष्ट्रीय लेवलला. महाराजांचे पुरस्कार त्या ठिकाणी सगळ्यांना कार्यक्रम. आपण तर इथं आहेत कार्यरत. बघा ही गरज आहे सध्याच्या काळाची. म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीनं सगळं सहकार्य करणं. अन्नदान चांगल्या पद्धतीनं केलं, खूप सुंदर. असाच कार्यक्रम टिकवा. आणि असं जर एकीकरण ठेवलं तर पाऊस काय करतोय सांगा. आता माहेरला बी एवढी माणसं बेजार झाली पण पावसानं काय दिलं, सहकार्य केलं. किडे घुसले होते मध्ये जरशी. जाऊ द्या, चौकून पडला पण पडला का.
हे कार्य, ही गरज आहे काळाची, आणि असंच लेवल ठेवा चांगल्या पद्धतीनं. म्हणून मी काही बोललो नाही जुने गाव आहेत म्हणून पदर घेतला. हा रोज जायचं इथं रोडनं म्हणून, हा उद्याच याचं इकडे खडाळ्याला आहे, हा नाही उद्या म्हणते लय बोलला मध्ये, म्हणून मी पदर घेतो काही गावाला. नाही तर काही गावाला उपट्या भुईमुग जिकडे तिकडे खानान. पण हे जुने गाव आहेत, हाडाचे गाव आहेत, त्या गावाला मोठ्यांचे पाय लागलेले आहेत. तुम्ही पायीक आहात याची मला लक्षात आहे, काळजी आहे, म्हणून आकारानं बोललो. लक्षात आलं ना? म्हणून असंच प्रेम ठेवा, असंच टिकवा, कार्यक्रम आश्वास लेवलनं चालू द्या. आणि असंच उगं लोकांचं झोपडं तारच झालं म्हणून आपल्या झोपड्यामध्ये दुःख मानू नका. दुसऱ्याची बाई चांगली झाली, रंबे हुनी बरव्या, काय काय कराव्या, काय कराव्या. अहो लोकाची बाई चांगली आहे म्हणून आपली वाकडी कुबज्या कासना ती आपली आई आहे, याची जरा काळजी ठेवा. मूर्ख म्हणू नये पिता, दुष्ट म्हणू नये माथा. आपला बाप कसाही असल देव माना, आपली आई कशी असू द्या काळी, अरे तिला माय म्हणा. आपला नेम कसाही असू द्या, हे आपला नेम असा आपला म्हणा. कळालं ना? पण असं करायचं नाही, कोणाचं कोणा करायचं नाही. या चांगल्या पद्धतीने असंच लेवल ठेवा, हा हेच लेवल ठेवा. असेच भजने, असेच मृदंगी आणायचे. हा पैसा लागत आहेच, पैसा लागल्याशी कसं उठलो, शेण पडल्याशी माती घेऊन कसं उठल, बाई शेडा गायले. इथं तारकसला महाजन कर्जा, हा त्याला काहीच कळत नाही, ते आपल्यालाच म्हणते कसं व्हालंय. बडा पालत, बडा पालत कारा जीप. पुन्हा जाताना म्हणते द्या 200 रुपये. मलाच विचारलंच की आपलाच बुग्गा. हे एवढ्या देवानं किडण्या दिल्या, एवढ्या देवानं वाल दिले, हे आपल्याला क्षेत्रफळ दिलं, हे जमीन दिली, मग त्या देवाकरता आपण कार्य का करू नये. हे कष्टातून घामातून हे असं जर कार्य केलं, हे बॅलेन्स तुमच्या खात्यात जमा पडणार आहे, हे त्याचे विश्वास ठेवा. हा आणि आम्ही जरी वरी गेलो तर आम्ही सांगणार, वाडीला जात होतो, माणसं पंक्ती करीत होते, पोरं कीर्तन ऐकत होते, याला मारायचं नाही. आणि उद्या जर धसकट जर भेटले आणि तुम्ही जर नाही करे विला लगा मैं जाता था का मगर ये नहीं सुनता था. हे घडणार आहे, पातके करिता काय उत्तर देता, हिशोब पडेल दरबारी, येईल यमाजीची. हे घडणाऱ्याची लाई ठेवा जरा सांगता. आता न वाटे खरे, सांगताची आता न वाटे खरे, पण पुढे तुम्हाला कळणार आहे, हे घडणार आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही काय म्हणलोत म्हणून, हा म्हणून एक ठेवा. आता झालेली सेवा सगळ्याच्या चेने संप्रदायाच्या नेमाप्रमाणे ठोब्बा रुक्माई लागलीच माऊलीचं भजन. आता चालीनं पोट भरलंय ना, म्हणालेच का बर विठोबा. ज्ञानेश्वर